अयातुल्ला अली खामेनी यांचा खात्मा नेमका कसा झाला याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। इस्रायल आणि अमेरिकेने तेहरानमधील खामेनी यांच्या सुरक्षित संकुलावर हवाई हल्ला केला, ज्यावेळी खामेनी सुरक्षा परिषदेचे सल्लागार आणि IRGC प्रमुखांसोबत गुप्त बैठक घेत होते। त्याच वेळी हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं। या ठिकाणी अमेरिकेने 30 बॉम्ब टाकल्याची माहिती समोर आली आहे। सॅटेलाइटद्वारे मिळालेल्या व्हिडिओनुसार खामेनींचं मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। गुप्त बैठकीच्या ठिकाणावर भीषण बॉम्ब हल्ला। अमेरिकेचे एकाच वेळी 30 बॉम्ब हल्ले। अमेरिकेच्या गुप्तचरांनी दिली होती बैठकीची माहिती। भीषण स्फोटांनी खामेनींचं सुरक्षित संकुल उद्ध्वस्त। खामेनींसह हल्ल्यात 5 मोठ्या नेत्यांचा मृत्यू। इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणमधील कोणत्या नेत्यांचा मृत्यू झालाय पाहूयात। अजीज नसीरजादेह जे इराणचे संरक्षण मंत्री होते, मोहम्मद पाकपूर जे IRGCचे प्रमुख होते, अली शाम खानी जे खामेनींचे वरिष्ठ सल्लागार होते, ते या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेत। याचबरोबर सलाह अझदी आणि मोहम्मद शिराजी जे वरिष्ठ लष्करी अधिकारी होते, ते देखील इराणच्या या नेत्यांचा याच्यामध्ये या हल्ल्यात मृत्यू झाला।